इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रशासकीय हद्दीत घंटागाडीद्वारे घरोघरी कचरा संकलन आणि वाहतूक करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केला आहे। याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे सखोल चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याची आणि दोषीवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे। महापालिकेने वार्षिक 7.34 कोटी रुपयाचे आणि 2 वर्षासाठी 14.68 कोटी रुपयाचे टेंडर NDK हॉस्पिटॅलिटी LLP फलटण या कंपनीला दिले असून 11 ऑक्टोबर 2024 पासून काम सुरू आहे। मात्र प्रतिदिन कामासाठी लाखो रुपये दिले जात असतानाही कचरा संकलन अपूर्ण, अनियमित असून GPS वाहनांची दुरुस्ती, कामाचे रेकॉर्ड, बिलाची पारदर्शकता या सर्व बाबतीत गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे। घंटागाडी, JCB, टिपर, क्रेन यांचा वापर अपुरा असून वारंवार संपामुळे नागरिक हैराण झाले आहेत। काही वाहनांची रिपेअरिंग खासगी गॅरेजकडे करूनही त्याचे बिल अदा झाले की नाही याबाबतही शंका उपस्थित केली आहे। महाविकास आघाडीने यामध्ये प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आणून दिले असून दोषीवर कारवाईसह नुकसान भरपाई वसूल करण्याची मागणी केली आहे। याबाबत आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची एक सदस्यीय समिती स्थापन केली असून त्यांना 4 दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत। त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे। निवेदनावर शशांक बावचकर, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, उदयसिंह पाटील, सदा मलावादे, सयाजी चव्हाण, अमरजित जाधव, राजू आलासे यांच्या सह्या आहेत। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा